नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा होणार आहे लाडक्या बहिणींसाठी. तर सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती राहील की व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, जेणेकरून जी काही माहिती आहे ती तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून जाईल. त्यासाठी काय करायचं, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जी अपडेट आलेली आहे ती तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचं काम करत असतो. कुठलीही फेक आणि फालतू बातमी, काही बडबड करायचं असं आपलं नसतं. जी काही अधिकृत माहिती असते तीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करत असतो. तर गेल्या काही दिवसापासून तुम्ही पाहत असताल की सोशल मीडियावरती काही मेसेज व्हायरल होत आहेत, काही अफवा व्हायरल होत आहेत की लाडक्या बहिणींना स्कूटर मिळणार. बरोबर. लाडक्या बहिणींना स्कूटर मिळणार किंवा लाडक्या कोणत्या बहिणी अशा पात्र आहेत, त्यांना कागदपत्रे देखील काही लोकांनी दाखवलेली आहेत की तुम्हाला हे कागदपत्रे तयार ठेवावी लागतील, तुम्हाला स्कूटर मिळेल असे वगैरे. तर त्याच बाबतीत आपण चर्चा करणार आहोत की नेमकं काय आहे विषय तो. तर तुम्हाला सांगायचं झालं तर कुठलाही असा अधिकृत निर्णय जो आहे, तो अजून आलेला नाही शासनाचा. ना की तो महाराष्ट्र शासनाचा आहे, ना की तो केंद्र सरकारचा आहे. कुठलाच असा निर्णय स्कूटरच्या बाबतीत आलेला नाही आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जो ₹1500 आहेत, तेच डिसेंबर अर्धा झाला तरी अजून आलेले नाहीत महिलांच्या खात्यावरती, लाडक्या बहिणींच्या खात्यावरती. जे ₹1500 2100 ते सोडाच, पण 1500 सुद्धा आलेले नाही आहेत. तर स्कूटर कधी मिळणार आणि काय होणार? एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि लोकं काही अफवा पसरवतात आणि तुम्ही त्या अफवांना बळी पडता. व्हिडिओ पाहता, तुम्हाला वाटतं खरं आहे का? मी ह्या बाबतीत व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे. आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहे. तुम्ही पाहिला की नाही मला माहीत नाही. परंतु मला पुन्हा असे काही मेसेजेस यायला लागले की ही अपडेट जी आहे ती खरी आहे का खोटी? तर त्याच बाबतीत त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवतो की ज्या काही लाडक्या बहिणी असतील त्यांच्या मनातलं कन्फ्युजन जे आहे त्या दूर करण्याचं काम आपण करत असतो. आणि कुठलीही शंका असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि कुठलीही अशी अफवा कोण पसरवत असेल तर त्यांना ती व्हिडिओ किंवा जे काही असेल ते तुम्ही त्या अफवांना बळी पडू नका. जे काय असतं ते आपलं रिअल आणि अधिकृत जे माहिती असते तीच आपण आपल्या चॅनलवरती देत असतो. तर नवीन असाल चॅनलवरती लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जी काही अधिकृत माहिती येत असते तुमच्या योजनेसंदर्भात, लाडकी बहीण योजना असेल, महाराष्ट्र शासनाची कोणती योजना असेल, भारत सरकारची कोणती योजना असेल, सगळ्या बाबतीत आपण अधिकृत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एकमेव चॅनल आहे आपलं प्राईम नॉलेज. तुमच्यापर्यंत अधिकृत माहिती आपण पोहोचवत असतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभारी. सबस्क्राईब करून घ्या. आपलं मराठी माणसं चॅनल आहे, हक्काने सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.